निवडणूक आली तरी मनसेला पक्षांतर्गत भांडणं संपवायची नाहीयेत। काही भांडणं ही सुरूच ठेवायची असतात असं दुसरं तिसरं कोणी नाही तर मनसेचे पुण्यातले उमेदवार दीपक पायगुडेच म्हणतात। मात्र अशी भांडणं किती महागात पडू शकतात याची कल्पना मनसे आणि त्यांच्या नेत्यांना दिसत नाहीये। पक्षांतर्गत गटबाजी, धुसफूस, भांडणं इतकंच काय तर पक्ष कार्यालयात राडा घालण्याची परंपरा पुणे शहर मनसेला आहे। अर्थात आपापसातली भांडणं ही फक्त मनसेतच आहेत असं नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने पक्षही डोळ्यासमोर ठेवून ही भांडणं बाजूला ठेवावी लागतात। पुण्यातले मनसेचे उमेदवार मात्र ही गोष्ट मानायला तयार नाहीत। मनसेचे पुणे शहर अध्यक्ष बाळा शेडगे आणि माजी गटनेते रवींद्र धंगेकर यांचं दीपक पायगुडे यांच्याशी पटत नाही। पायगुडेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते दूर राहिले आणि याबद्दल पायगुडेंना विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर आश्चर्यकारक होतं। नाही, काही ठिकाणी कधी कधी मिटवायची असतात, कधी कधी न मिटवलेली बरी असतात, चालूच ठेवायची असतात। एका अर्थाने मला त्यांची गरज नाही असंच पायगुडेंनी सुचवलंय। गेल्या महिन्यात पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा झाली। दीपक पायगुडेंनी ती एसपीच्याच ग्राउंडवर घेऊन दाखवली। त्यावेळी सगळ्यांनी पक्षातली भांडणं बाजूला सारून ही सभा यशस्वी केल्याचं दिसून आलं। मात्र आज त्यांच्या मनातलं किलमिश कायम असल्याचं दिसतंय। घर तिथं थोडं भांडं वाजतं, पण ते भांडं मी ते मोठे असले तरी मी मोठ्या मनाने जबाबदारीने त्यांचं काम करणार आहे। त्यांच्याबद्दल मनापासून प्रेम आहे आजही आणि उद्याही राहणार, आणि राजकारणाचा भाग वेगळा आहे, पण त्यांचं माझं घरचं नातं आहे। आज घडीला इतर पक्ष उमेदवारीसाठी चाच पडत असताना मनसेनं लोकसभेच्या रणसंग्रामात आघाडी घेतली आहे। उमेदवार तगडा आहे, तसंच महापालिकेच्या निवडणुकीत 3 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवल्याचा इतिहास आहे। मतांची टक्केवारी कायम ठेवली तरी मनसे यावेळी लोकसभेत विजयी होण्याची क्षमता बाळगू नये। गरज आहे ती हा विषय चेष्टेवारी न नेता गांभीर्यानं घेण्याची। एकीचं बळ काय असतं याची प्रचिती या निमित्तानं नक्कीच येऊ शकते। अरुण मेहते, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।